नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठी अवॉर्ड सोहळा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. नामांकन सोहळा पार पडलाय. मेघा आणि प्राप्ती माझ्यासोबत आहे. दोघींचं स्वागत आहे लोकमत फिल्मी. नमस्कार, कसे आहात सगळे? मी मस्त. पण तुम्ही ज्या काही गोड दिसतंय आणि इतकं छान स्टायलिंग केले आणि एक वेगळं एलिमेंट म्हणजे हातात जो काही एवढा गुच्छ पकडलेला आहे प्राप्तीने आणि मेघाने. तुझंच आहे ते. तुला झापडा मारून नामांकन मिळाली, मला मिळालंय. बरं, हे फक्त आमचे आहेत. पूर्ण सिरियल आहे. सिरियल मधले बरेच आय थिंक आमच्या सिरियल मधले सगळे कलाकार आले होते आणि सगळ्यांना प्रत्येक कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळाले. येस. सो ही वर्षभर जे मेहनत केली सगळ्यांनी त्याची दोन दिवस तीन दिवस कंटिन्यू शूट केलंय, त्याची पावती आहे. आणि प्रेक्षकांनी जे प्रेम दिलंय भरभरून सावळ्याची जणू सावलीला, ज्याच्यामुळे आजपर्यंत हा प्रवास चालू राहू शकला. तर सगळ्यात आधी हे जे काय आहे ना, हे याच्यासाठी तुमचेच आभार मानावे तितके कमी आहे. बाय द वे, यातलं फक्त एक माझं आहे, बाकी सगळे सारंग सावलीचे आहे बरं का. हे सगळं माझ्या मते ना अशी खूप टफ कॉम्पिटिशन आहे यावेळेला, कारण प्रत्येक मालिकेमध्ये काही कॉम्पिटिशन आहेत इंटरनल, त्याच्यानंतर मग बाहेर मालिकेमध्ये असं आहे. कोण टफ वाटतंय, कोणाशी अशी थोडीशी वाटते की कदाचित 19-20 होऊ शकेल किंवा आपल्या कॉम्पिटिशनला एकदम टफ आहे, असं कोण वाटतं तुम्हाला? आय फील की आम्ही इवन मेघाताई पण, मी पण, आमच्या सिरियलमधले प्रत्येक कलाकार, आम्ही कोणी कम्पीट करत नाही आहोत. आम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करतोय. सकाळी यायचं, मेकअप करायचं, काम करायचं, आपलं काम आहे ते. आणि मजा पण करतोय आणि आम्ही अपेक्षा नाही करत. म्हणजे कॉम्पिटिशन असलं तर मग नाही, मला अपेक्षा आहे की प्राप्तीला जेवढे आज मेडल मिळाले ते सगळे ट्रॉफीमध्ये टर्न व्हावे, ही माझी अपेक्षा आहे. माझी अपेक्षा आहे की तिला सर्वोत्कृष्ट खलनायिका मिळायला हवं, कारण शी डिझर्व इट. शी टोटली डिझर्व इट. कारण ती जे 1 पानाचे सीन 3 पानाचा करते आणि तिची वाक्यरचना खूप कमाल आहे. मी नाही, तिला आमच्याकडे जितके डिरेक्टर्स चेंज झाले पण असतील, सगळे तिला म्हणतात की तुझी वाक्यरचना खूप छान आहे. ती ऑन द स्पॉट वाक्य अशी बोलत जाते आणि मग तो 1 मिनिटाचा सीन जवळजवळ 10 मिनिटं होतो. आणि असं नाही की आम्ही बोर होतो, आम्हाला आवडतो इतकाच तो. आणि तो तेवढा ठेवला जातो टेलिकास्ट मध्ये. सो बेसिकली आय एम द फुटेज क्वीन. फुटेज क्वीन. पण आता मेघाने जसा एक दरारा दिला ना की नाही, मला तू जिंकायला हवीच आहेस, तसा दरारा सेटवर पण मेघाचा असतो का, काय सांगशील? हो, असतो. म्हणजे ओरडा मिळतो, सांगून टाक. मिळतो बट ते कधीच मी आणि तारा स्पेशली, आम्ही दोघीच तिच्या सोबत असतो. कधी आम्ही ओरडा म्हणून घेत नाही, कारण आम्हाला माहित असतं हे आमच्या चांगल्यासाठी आहे. त्यामुळे ती जे काही बोलेल ना, ती पूर्व दिशा आहे आमच्यासाठी. मेघा, एवढा म्हणजे त्यांना ओरडण्याची वेळ खरं तर येते का? आणि तू ज्या दराराने ओरडतेस, ऐकतात का पोरी तुझं? ओरडते मी त्यांना कशासाठी, तर त्या कधी स्वतःची जर काळजी घेत नसल्या, सेल्फ केअर करत नसल्या. ही आमची कोलूचा बैल आहे एकदम. इतकं काम करते, विश्रांती घेत नाही. कोलू का बैल. ही चालू असते 24 तास काम 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 काम. मी तिला म्हणत असते की जरा स्वतःसाठी पण वेळ काढ, स्वतःकडे लक्ष दे, स्वतःच्या हेअरकडे, स्किनकडे, स्वतःच्या फिजिककडे लक्ष दे. त्यानंतर हे झालं की एवढ्यावर समाधानी व्हायचं नाहीये. आपल्याला हिरोईनचे 1-2 रोल मिळाले म्हणून हुरळून जायचं नाहीये. आपल्याला अजून खूप पुढे जायचंय, मोठं ध्येय गाठायचंय, सॅटिस्फाय नाही व्हायचंय, कम्फर्टेबल नाही व्हायचंय. मी त्यांना कम्फर्टेबल होऊ देत नाही. बेसिकली सांगत असते ती. त्या जरा उडायला लागल्या की मी सांगते, कोण आहे तुम्ही, काय तुमचं. म्हणजे आम्हाला जेव्हा मेघाताई नसते तेव्हा आम्हाला दोघींचं असतं, यार इतकं मिळालं आपल्याला, इतकं कोणालाच मिळत नाहीये वगैरे वगैरे वगैरे. वी आर ग्रेटफुल, अनग्रेटफुल नाही आहोत. पण दिस इज नॉट डन. म्हणजे अजून खूप उंची गाठायची आहे. हे वय नाहीये समाधानी होण्याचं. आणि माणूस समाधानी झाला ना की एकतर तो थांबतो किंवा मग नाही थांबला तरी स्लो डाऊन तरी होतो, उरळून जातो. माझी अशी इच्छा असते की त्यांना आत्ता तर सुरुवात झाली आहे त्यांच्या करिअरची, अजून खूप करायचं आहे. तर मला पण खूप करायचं आहे. माझंही काही खूप मोठं करिअर नाही आहे, म्हणजे एवढं लेक्चर देण्या इतकं. पण यांच्या पुढे तर मी मोठीच आहे ना, यांच्यासाठी मी थोडी तरी मोठी आहे. आणि मग मी ती भाईगिरी चालवून घेते थोडीशी, आणि पोरी ऐकतात माझं. मेघाताई नेहमी, ती लहानपणापासून ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तिचा प्रवास खूप खडतर होता, खूप स्ट्रगल्सने भरलेला. बट आय डोंट नो, ती एफर्टलेसली एकदम शीक आणि क्लासिक अशी दिसते प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. तर ती सांगत असते की मी तुझ्या वयाची होती तेव्हा मी पण हे इतकं केलंय, हे सगळं केलंय, सो डोंट बी कम्फर्टेबल. आम्ही
त्याने खूप मोटिवेट होतो. आणि माझ्या मते हे खूप इम्पॉर्टंट असतं. आपल्यासोबत एक सिनियर आर्टिस्ट असला तर त्याचा ओरडा, त्याचा जो राग आहे तो आपण खूप छान पॉझिटिव्हली घेणं अपेक्षित असतं. बरं, ही जी आम्हाला ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळते त्याच्या अगदी उलट तुमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री आहे मेघा. सो सेटवरही असंच म्हणजे तुमची जोडी किंवा म्हणतात तसं एक गर्ल्स गँग असते सगळ्यांची. हे बघ, मी जेव्हा आधी सिरियल घेतली होती ना तेव्हा मी क्लिअरली मेन्शन केलं होतं प्रोडक्शन हाऊसला की मला माझी सेपरेट मेकअप रूम हवी आहे. पण जेव्हा मी या दोघींना भेटले, प्राप्तीला आणि भाग्याला, तेव्हा मी म्हटलं मला सेपरेट मेकअप रूम नको आहे, मला या दोघी माझ्यासोबतच हवे आहेत. सो त्या दिवसापासून आम्ही तिघी जणी मेकअप रूम शेअर करतोय. अजूनही आम्ही आमच्या मेकअप रूमला ऑलमोस्ट आमचं घर बनवून टाकलेलं आहे. करेक्ट. आणि आम्ही इतकं छान तिघी एकत्र राहतो ना, तिघी आम्ही एकमेकींशिवाय या शोमध्ये राहणं इमॅजिनच करू शकत नाही. करेक्ट. आणि आत्ताही माझा जो उत्साह टिकून आहे या शोमध्ये अजून कंटिन्यू करण्याचा, त्याचं मेन रिझन या दोघी जणी आहे. तर प्राप्ती, तुला एक जाता जाताना आवर्जून विचारेन की ना आता प्रेक्षक वोट करणारच आहेत, म्हणजे हा नामांकन सोहळा आहे, अवॉर्ड्स येतीलच समोर, पण प्रेक्षकांचं प्रेम इम्पॉर्टंट असतं. पण तुमच्या कॅरेक्टरला जे लाईव्हली प्रेक्षक येऊन दाद देतात, कुठली कमेंट सावलीला अशी लक्षात आहे की प्रेक्षकांनी छान येऊन दाद दिली आहे आणि एक कमेंट आपल्या लक्षात राहते मालिका सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत, असं कुठलं कोणी येऊन भेटलं आणि झालं? मी वारीत गेले होते आणि जसं सावली सगळ्यांची खूप लाडकी आहे, आवडती आहे. मी वारीला गेले होते, वारीचं आमचं शूट होतं आणि तिथे त्या 4-5 अशा बायका धावत आल्या, सावली सावली सावली, हाय काकू कशा आहात? बोला की बरं झालं तू आम्हाला भेटलीस, आम्हाला तुझ्यात आमची पंढरी दिसली, आम्हाला आता पंढरपूरला जायची गरज नाही आहे, असं त्या म्हणाल्या. आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे असे कमेंट्स पण येतात, तर हे खूप आहे माझ्यासाठी, हे मी कधी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. त्याच्या व्यतिरिक्त पण म्हणजे हे तर प्रेक्षक झाले, जेव्हा मोठे मोठे कलाकार जेव्हा ॲप्रिशिएट करतात आपलं काम, की तुझी ॲक्टिंग खूप नॅचरल आहे, तू या कलरमध्ये छान दिसतेस, तेव्हा खूप छान वाटतं. मेघा, खलनायिका म्हणून एक छान कमेंट अर्थात प्रेक्षक शिव्याच घालत असतात, पण पण त्या शिव्याच तुम्हाला हे सांगतात की अच्छा, म्हणजे तुम्ही इतपत काम चांगलं करतात की तुमच्यावर प्रेम करत असणारे लोक, जे माझ्यावर आधीच्या शोजमुळे खूप माझ्या हिरोईनच्या रोलमुळे म्हणा किंवा आधीच्या रियालिटी शोजमुळे जे प्रेम करणारे लोक होते, ते म्हणाले मेघा आम्हाला तू खूप आवडायचीस, पण तू जेव्हापासून सावलीला त्रास देते ना आम्हाला तू आता आवडत नाहीस. त्यामुळे ही पण एक कॉम्प्लिमेंटच आहे. आणि ते सतत मला सांगत राहतात की आजचा हा सीन खूप छान झाला, तो सीन खूप छान झाला, मस्त परफॉर्मन्स झाला. त्यामुळे खूप सारे लोक हे परफॉर्मन्स म्हणून पण घेतात, त्याचाही आनंद आहे. आणि एक एपिसोड आला होता गुरुपौर्णिमेचा, तर ज्यामध्ये माझा आणि सावलीचा ऑलमोस्ट 10-10.5 मिनिटाचा एक सीन होता. आणि तो सीन पाहिल्यानंतर कितीतरी प्रेक्षक म्हणाले की आज भैरवीसोबत आम्ही पण रडलो, म्हणजे विश्वास बसत नाही आहे आम्हाला की आज आम्ही भैरवीसाठी रडलो. सो दॅट वॉज अ व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट. हो, आणि आम्ही दोघी सीन करताना किंवा मी तिच्यासोबत सीन करताना आम्ही काही ठरवून नाही करत, ते येतं, आपसूक येतं, रडणं आपसूक येतो. तिच्या रागावर मला असं होतं नाही नाही मला रडायचं, तर मला हिची आणि माझी केमिस्ट्री जी आहे ना, डे 1 पासून माझं काम का छान दिसत राहिलं त्याचं मेजर रिझन ही मुलगी आहे की मी जे काय करत असते ना त्यावर ही इतकी सुंदर रिॲक्ट होत असते. म्हणजे मला आजही आठवत आहे पहिला दिवस आमच्या शूटिंगचा, आणि मी तिचा फक्त असा हात धरला होता, आणि त्या मी तिचा जेव्हा हात धरला होता ना ती थरथरत होती. आय कुड फील हर शिवर. आणि म्हणजे ती त्याला इतकं सुंदर घेत होती ना, त्यामुळे माझंही काम खूप छान होत गेलं. जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे बघून डायलॉग्स बोलते, काही बोलते, तेव्हा तिच्या डोळ्यात जे येतं ना त्यामुळे माझं काम चांगलं वाटतं. सो माझ्या कामाचं मी म्हणेन की निम्म्यापेक्षा जास्त श्रेय या मुलीचं आहे. आणि हीच कामाची पावती आता कदाचित प्रेक्षक तुम्हाला अवॉर्ड्सच्या रूपाने देतील ही अपेक्षा आहे. सो आत्तासाठी थँक्यू सो मच, आणि खूप पल्ला गाठायचा आहे. सो खूप शुभेच्छा आमच्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.